नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, तुम्ही टायटल पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून मुलांच्या आवडीचा, जो की मुलांना बाहेर खायला खूप जास्त आवडणारा आणि अगदी घरातले सुद्धा एक वेळा का तुम्ही बनवून हा पदार्थ घरच्यांना खाऊ घातला तर नक्कीच हा पौष्टिक पदार्थ तुम्ही बाहेर कधीच खाणार नाही, मुलंसुद्धा बाहेर खाणार नाहीत. घरीच बनवाल एवढी जबरदस्त आणि टेस्टी लागणारी रेसिपी आहे. त्यासाठी आपल्याला इथे काही भाज्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहा, इथे मी घेतलेलं आहे ते म्हणजे कांद्याची पात घेतली आहे. त्याच्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे आलं, लसूण आणि टोमॅटो एक घेतला आहे आणि कोबी घेतला आहे. आता हे सर्व आपल्याला उभं लांब कट करून घ्यायचं आहे. आणि मध्येच मी तुम्हाला दाखवलं की कापता कापता माझी सुरीची धार गेली. आता 3 वर्ष झालं बघा मी ते शार्पनर वापरते आणि खूप भारी आहे. आपल्या घरामध्ये किचनमध्ये हे असायलाच हवं. बऱ्याच वेळा आपली धार जाते सुरीची आणि आपण बाहेर काय जाऊ शकत नाही आणि मग बोथट झालेली असते सुरी, मग पटकन आपण धार लावून घेऊ शकतो. आता 3 वर्ष झाली वापरते, अजिबात खराब झालेलं नाही ते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण यूज करू शकतो. बघितलं तर फक्त 150-200 रुपयाचा प्रोडक्ट आहे, पण खूप कामाचा आहे. जर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा मग अगदी तुम्ही टॅग केला आहे प्रोडक्ट मी, तिथूनसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर आता पहा, इथे मी टोमॅटो, नंतर इथे आपलं कोबी कट करून उभा लांब घेतला आहे. बऱ्यापैकी कांद्याची पात होती ती घेतली आहे. लसूण, आलं हे सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे आणि इथे आता कांदा घेतला आहे, तो सुद्धा मी कट करून घेते. आता जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल ह्याच्यामध्ये तर त्याच्याऐवजी तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे शिमला मिरची नव्हती, मग जे काय होतं त्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत. तर आता पहा, शिमला मिरची असेल तर आवर्जून घाला. तर आता इथे आपल्या भाज्या कट करून घेतल्या, त्याच्यानंतर साईडला ठेवून द्यायच्या. आता लगेच तयार कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि लगेच आपल्याला इथे चपाती जसं लाटतो की नाही, अगदी त्या पद्धतीने आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. पहा, अगदी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने नेहमी चपाती लाटतो तशीच, फक्त आपण चपाती लाटत असताना घडी घालतो, तेल लावतो मध्ये, तर ते करायची काही गरज नाही आहे आपल्याला. नुसतं आपल्याला पीठ लावून थोडीशी चपातीच्या आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी 2 चपात्या लाटून घेणार आहे. तर आता ही सुरुवातीची आपली पहिली चपाती लाटून घेते. आता जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही बरं का आणि जास्त जाडसुद्धा करायची नाही. मध्यम आपल्याला ही 1 सेंटीमीटरच्या जाडीची इतकी आपल्याला चपाती लाटून घ्यायची, जेणेकरून आपली ही चपाती व्यवस्थित पाण्यामध्ये शिजली जाईल. तर आता पहा, इथे ही चपाती तयार करून घेतली. पाणी छान आता गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि ही चपाती आहे. पाण्याला छान उकळी आली की आपल्याला ही चपाती अलगद हाताने पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. पहा, आता छान मिक्स करून तेलसुद्धा व्यवस्थित टाकलेलं, ते एक वेळा चमच्याने मिक्स करून घेतलं आणि नंतर आता ही चपाती याच्यामध्ये आपण टाकून घेतोय. तर चपाती टाकली की जास्त वेळ ठेवायची नाही. तर पहा, पलटीसुद्धा आपल्याला करायची नाही. अगदी व्यवस्थित आहे ना, झाऱ्याने एक वेळा खाली दाबून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अगदी शिजली जाते. फक्त 1 मिनिट, 1 ते 1.5 मिनिट आपल्याला या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि काढून घ्यायचे झाऱ्यावरतून. तर पहा, इथे ती काढून घेतली आणि फॅन खाली पूर्णपणे थंड करून द्यायची, ताटावरती वगैरे काढून. आता दुसरीसुद्धा याच पद्धतीनं मी पाण्यामध्ये टाकली आणि तीसुद्धा व्यवस्थित काढून घेतली आणि फॅन खाली थंड करायला ठेवली. तोपर्यंत एक आपली इथे जी बनवलेली चपाती होती ती पूर्णपणे थंड झाली होती. शक्यतो इथे पूर्णपणे फॅन खाली थंड करून मगच आपल्याला ही काढून घ्यायची. पहा, अजिबात गरम असताना ही आपल्याला या पद्धतीनं हे काप करून घ्यायचे नाही आहेत. तर आता आज आपण इथे नूडल्स बनवतो पहा, जे की मुलांना खूप जास्त आवडतात. तर इथे ना आता पिझ्झा कटरने आपल्याला जितकं बारीक कापायचं तितकं आपण बारीक कापून घेऊ शकतो. या सेंटीमीटरच्या जाडीचं इतकं मी असं बघा सगळे नूडल्स तयार करून घेतले. दुसरेसुद्धा मी चपाती या पद्धतीनेच कट करून घेतलेली आहे. आता लगेच पहा, कढईमध्ये त्याच आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे होतं आलं आणि लसूण कट करून घेतलेलं ते छान परतवून घ्यायचं. त्याच्याचमध्ये आपल्याला कांदा बारीक अगदी जसा उभा लांब कट करून घेतला तो घालून घेतला. नंतर त्याच्यामध्ये कोबी उभा लांब कट करून घेतला तो घातला, टोमॅटो घातला. आता शिमला मिरची असेल तर तीसुद्धा आवर्जून घाला. चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे ह्या भाज्या अगदी छान व्यवस्थित 1-2 मिनटं परतून घ्यायच्या. आपल्याला ह्या भाज्या जास्त गाळ शिजवायच्या नाहीत बरं का. जितक्या भाज्या कच्च्या असतील तेवढं छान लागतात खायला. तर आता इथे पहा, लगेच इथे मिरेपूड घातली थोडीशी. त्याच्यानंतर याच्यावरती मी मिरची पावडर घातली 1/2 चम्मच इतकं आणि शेजवान सॉस आपल्याला इथे 1 चम्मच इतकं घालायचं आहे आणि 2 चम्मच इतकं मी टोमॅटो केचप घातलेलं आहे. तर पहा, छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून घेतलं ना, लगेच आपल्याला कांद्याची पात थोडीशी असेल चिरलेली होतीच आपण, तर ती घालून घ्यायची. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, कोथिंबीर घातली तरीही चालेल.
तर पहा इथे लगेच जे तयार केलेले नूडल्स होते ते घालून घ्यायचे आणि अलगद हाताने आपल्याला फक्त एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. जास्त दाबायचं वगैरे काही नाही, अगदी व्यवस्थित हे छान मिक्स करून घेतले पहा. आणि वरतून थोडीशी माझ्याकडे जी अजून थोडीशी मी ठेवलेली होती कांद्याची पात कट करून ती घालून घेतली. खूप भारी लागतं आणि दिसायला बघा किती सुरेख दिसते. टेस्ट तर एवढी भारी येते काय सांगावं तुम्हाला. म्हणून म्हटलं ही रेसिपी मी बनवली होती आणि मग मुलांना आवडली आणि घरात पण सर्वांना खूप जास्त आवडली. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तुम्हीसुद्धा हे चपातीचे नूडल्स नक्की एकदा बाहेरचे खाण्यापेक्षा घरी बनवून पहा. खूप भारी लागतात आणि घरचेसुद्धा खूप जास्त खुश होतात. बनवायला सोपी आहे, खायलासुद्धा त्याहूनही टेस्टी आहे. नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी मला जाता जाता कमेंट करून सांगायला विसरू नका. आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. रेसिपी आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शिवाय आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपले बाकीचे व्हिडिओसुद्धा असेच खूप साधे सोपे सिंपल व्हिडिओज रेसिपीज आहेत, नक्की पहा. खूप जास्त तुम्हाला आवडतील आणि आवडलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. छानशी कमेंट करून सांगा. चला उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.